ग्राउंड नंबर 2 वरचा सामना संपलाय. त्या ठिकाणी होणारा सामना श्री महादेव बोपोली बनाम जय गावदेवी बपकेची वाडी दोन्ही संघाने लवकरच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आणि समजा तुमची असोसिएशन आहे तर मग तुम्ही असोसिएशनचं लॉट पाडता ना तर टायमिंग प्रत्येक टीमला द्यायला पाहिजे. तो नियम आहे. तसं म्हणजे नियमावर गेलं तर हां चला ग्राउंड नंबर 2 वरती बोपोली आणि बपकेची वाडी दोन्ही संघाने चला लवकर. गोविंद शीद आपण दिसत नाही ग्राउंड मध्ये. आम्हाला आमच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार तुम्ही दिसत नाही. आणि मात्र इथं रायडर बाद होतोय. दोन्ही संघ एक सुधागड तालुक्यातील संघ आणि एक पेण तालुक्यातील संघ हाताने गडी मारण्याचा प्रयत्न. आणि तिथं आमचे लायनमन साहेब जे आहेत नक्कीच चांगल्या प्रकारे काम करतात लायनमन. चला ग्राउंड नंबर 2 वरती सामना चालू करून घ्यायचा. पंच दोन्ही संघ आलेले आहेत. बोपोली संघ हा बोरीचेमाळ संघ बोरीचेमाळ या ठिकाणी उपविजेता ठरलेला संघ आहे. खरोखर चांगली खेळ आहे त्यांच्याकडे. मी त्यांचा खेळ बघितला ना तर खरोखर मी पहिल्यांदाच त्यांचा संघ बघितला. बोरीचेमाळ या ठिकाणी पण चांगली एक खेळाडू होती त्यांच्याकडे आहे. मात्र त्यांच्या अपक्ष आहेत बपकेची वाडी. तो सुद्धा एक मोठा संघ रोहा तालुक्यातील. धारवाडी संघाचा खेळाडू नवीवाडीच्या रिंगणात परंतु रिकामी हत्तीचा येतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून नवीवाडी संघाकडून एक आता मात्र लाथीने मारण्याचा प्रयत्न. परंतु बघूया कित्येक गुणांची लयलूट करतोय. 4-1 असं समीकरण असताना परंतु रिकामी हत्ती परततोय. आणि इथं ग्राउंड नंबर 2 वरती सामना चालू होतो. बोपोली संघाचा रोहा तालुक्यातील संघ बपकेची वाडी. बघूया हॅलो आत्ताच आलेली देणगी जनार्दन मेंगाळ महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 502 रुपयांची देणगी आली आहे. तरी त्यांचं आमच्या मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. तरी तुम्ही स्टेजवर या. आम्ही तुमची वाट बघतोय. मगाशीच पुकार केला होता परंतु तुम्ही काय स्टेजवर गोविंद शीद आपण कुठे असाल तर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. तुम्हाला 2 पुकार झालेत. मी ज्या संघांचे नाव पुकारतो त्या संघाने आपली एंट्री फी घेऊन यायचं आहे. एंट्री फी
जो वर्धनी नंबरवाडी आणि दोन्ही संघांची एंट्री फी दिली नाही तरी एंट्री फी घेऊन यायचं आहे. आम्हाला आता नावं सांगायला लावलेत. खरोखर आतापर्यंत आम्ही नावं नव्हते घेतली. नौका असला तरी ह्या वर्षी एक चांगली खेळाडू होती त्यांच्याकडून बघायला भेटत आहे. बोनस मारण्याचा प्रयत्न मात्र लाठीनेकडे टिकतोय परंतु असफल ठरतोय. बघूया एक चपळ खेळाडू आहे. रिकाम्या हाती परत त्याला खैराडी संघाकडून 4 नंबर देशीकरण केलेला खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची लढत करतोय आणि ग्राउंड नंबर आहे 2 वरती मात्र चांगली पकड बघ्याचीवाडी संघाकडून. आर्यनशीद आणि काशीराम निरगुडे टेम्पोवाला एक ॲम्ब्युलन्स सोबत आहे आणि एक डॉक्टर सोबत आहे. त्याच्यात काही शंकाच ना. आली ॲम्ब्युलन्स लगेच. डॉक्टर घरी गेला. नाही ग्राउंड नंबर 2 वरती आहे. चला एक शांत गतीने चाललेले सामने. आता मात्र ग्राउंड नंबर 2 वरती बोपली संघाचा एक मजबूत बांध्याचा खेळाडू आणि आता मात्र ट्रेनचा भोंगा करो या मरो. आता मात्र इथं पॉइंट पाहिजे. पॉइंट नाही घेतला तर बाहेर जावं लागेल परंतु चांगली पकड इथं आपल्याला बपकावाडी संघाकडून बघायला भेटते आणि एक चांगला खेळाडू ग्राउंडच्या बाहेर येताना दिसतोय आपल्या बोपोली संघाचा. आता मात्र एक जंप परंतु तितकी चांगली पकड. चला ह्याच्यानंतर होणारे सामने हे ह्याच्यानंतर पण स्टेजवर यायचं आहे. आपले मित्र वाट बघत आहेत. बोरीजमा संघाचे बाळूशीद ग्रामस्थ तरुण वर्ग सोडून सर्व
ग्रामस्थ आपण जेवणाच्या ठिकाणी जायचं आहे, जरा सहकार्य करा. तरुण वर्ग सोडून जे ग्राउंडवर जे आपले स्वयंसेवक आहेत ते सोडून सर्व आपण जेवणाच्या ठिकाणी जायचं आहे. तुमच्यापर्यंत आवाज पोचत असेल तर जा, कारण आपल्याला तिथे बोलवण्यात आलं आहे. काशीराम डोके, नामदेव निरगुडे, आपण आपली टीम घेऊन जेवणाच्या ठिकाणी जायचं आहे. सहकार्य करा जरा, कारण आपल्याला इथं स्वयंसेवक हलवता येणार नाहीत. मध्यंतरापर्यंत सामना इथं थांबतोय आणि बदक्याची वारी मात्र लीड मध्ये. जे पाणीवाला असतील ना ते जा. चला, याच्यानंतर होणारा सामना ग्राउंड नंबर 1 वरती जय भवानी घोडगाव ब बनाम दुधनी ब. त्याच्यानंतर ग्राउंड नंबर 2 वरती होणारा सामना जय गावदेवी कतळावाडी ब बनाम जय हनुमान बोरीचा माळ ब. दोन्ही संघांनी तयारीत राहायचे आहे. त्याच्यानंतर जे सामने पुकारतो 2, त्याच्यानंतर श्रीकृष्ण बोंबोली जय गावदेवी बनाम जय बापदेव ढेपावाडी ब. उपस्थित रहा, तयार रहा. जे कोणी जेवणाचे राहिले असतील तर आपली जेवणाची व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी जाऊन जेवू शकताय. जे कोण जेवायचं राहिला असेल त्यांनी जेवणासाठी जेवणाच्या ठिकाणी जायचं आहे. मित्रांनो, जेवण तयार आहे. जे कोण जेवायचं शिल्लक असेल त्यांनी जेवणाच्या ठिकाणी जायचं आहे. मात्र जेवायला जाण्या अगोदर ज्या संघांचे टीमा लागतील त्यांनी आम्हाला कळवायचं आहे अगोदर. आत्ताच आलेली देणगी राघव देवजी दरवडा यांच्याकडून 200 रुपये. मंडळ आपले आभार आहे. जे कोणी जेवायचे राहिले असते त्यांनी जेवण्यासाठी जायचं आहे. इथं मात्र एक मजबूत एसटीचा खेळाडू आणि इथे एक चांगली टक्कर बचली संघाकडून. राजू शेद, आपण कुठं असाल तर ग्राउंड मध्ये यायचं आहे. राजू शेद, महाराष्ट्र पोलीस, आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो, एकीकडे सामने चालू राहतील आणि एकीकडे आम्हाला ज्याने देणगी दिले त्यांचे मी नावं पुकारेन. त्या अगोदर मी संघांचे नाव पुकारतो, त्या संघाने तयार राहायचं आहे. जय भवानी घोडगाव ब बनाम दुधनी ब. त्याच्यानंतर